नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तन्वी नाटकं करत असते आणि सर्वांना पटवून देते की तो सुरा कसा महिपतने पाठवलेला आहे. आता घरातले सगळेजणच घाबरलेले असतात. महिपतने दिलेली एकही वस्तू आपल्या घरामध्ये नको असं म्हणून ती जो पार्सल सुरा असतो तो सुरा ती बाहेर फेकून येते. पार्सलचा कागद देखील ती बाहेर फेकून येते. इकडे पूर्ण आजी खूप विचारामध्ये असते की हे काय घडत आहे आपल्या घरामध्ये. आता आपण काय करायचं. आता मुलींनो, तुम्ही घराबाहेर जाऊ नका असंही म्हणते. त्यानंतर प्रताप म्हणतो की पूर्ण आजी, इतकं घाबरायची काहीही गरज नाही आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अश्विन म्हणतो आता हे सगळं दादाच्या कानावर घालावंच लागणार आहे. तन्वी मुद्दाम म्हणते का चाळीत जाऊन सांगायचं का. कल्पना म्हणते काय म्हणालीस तू, चाळीत म्हणजे. आता तन्वी नाटकं करू लागते की अगं मामी, मला सांगायचं नव्हतं, पण आता काय करू, सांगावंच लागेल. अर्जुन ऑफिसला गेलाच नव्हता, तो तर त्या सायलीच्या चाळीमध्ये गेला होता. तितक्यात अर्जुन तिथे येतो आणि काय झालं, तुम्ही इतके सिरियस का असं विचारतो. प्रताप म्हणतो की एक गोष्ट असेल तर सांगू का. पूर्ण आजी म्हणते की अगोदर तू सांग की तू दिवसभर कुठे होतास. घरावर जेव्हा संकट आलं होतं तेव्हा तन्वी एकटी त्याचा सामना करत होती. अर्जुन आश्चर्यानेच संकट म्हणजे काय असं विचारतो. अश्विन सांगतो की महिपतने पेड्याचा बॉक्स आणि चिठ्ठी पाठवली आहे. अर्जुन ती चिठ्ठी वाचतो आणि खूपच रागाला येऊन म्हणतो की आता त्याची एवढी हिंमत झाली का. कल्पना म्हणते अश्विन त्याला सांग की फक्त पेड्याच्या बॉक्सवरच नाही तर त्यांनी चाकूसुद्धा पाठवला आहे, धमकीचा इशारा समजून. आता अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो. तो म्हणतो पेड्याचा बॉक्स ठीक आहे, पण महिपत सुरा पाठवणार नाही, कारण त्याला चांगलंच माहिती आहे त्याने जर असं केलं तर त्याला जेलमध्ये जावं लागणार आहे. आधीच तर तो आता मोठ्या संकटातून जेलमधून बाहेर पडलेला आहे, तो असं करणं शक्यच नाही. तन्वी मनातून खूपच घाबरते आणि ही गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली, आता मी तो खूप माती खाल्ली असं ती मनातच बोलते. त्यानंतर अर्जुन विचारतो की कुठे आहे तो सुरा, द्या मला, त्याच्यावरती फिंगरप्रिंट्स असतील, ते आपला एव्हिडन्स होऊ शकतो, त्यामुळे कुठे आहे दाखवा मला तो सुरा. पूर्ण आजी म्हणते की आम्ही तो सुरा फेकून दिला आहे. अर्जुन म्हणतो असं कसं करू शकता तुम्ही. पूर्ण आजी म्हणते ते सगळं सोड, अगोदर सांग की तू कुठे गेला होतास. अर्जुन म्हणतो ते सगळं महत्त्वाचं नाहीच, महत्त्वाचं हे आहे की कोणीतरी आपल्याला धमकी देतोय आणि आता महिपत तुझं आता काही खरं नाही असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. तन्वी खूपच घाबरते आणि त्याच्या पाठोपाठ तीही निघून जाते. इकडे अर्जुन चैतन्याला कॉल करून सांगतो की आत्ता महिपतच्या घराबाहेर मला येऊन भेट, आणि तो निघून जातो. इकडे तन्वीसुद्धा विचार करते की आता मी महिपतला न सांगता एवढी मोठी माती खाल्ली आहे, आता काय करायला लागेल. आता कमीत कमी साक्षीला तरी या गोष्टीची कल्पना द्यावीच लागेल असं म्हणून ती लगेचच साक्षीला कॉल करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते. प्लीज मला यातून वाचव असं देखील ती तिला म्हणते. इकडे चाळीतील सगळे लोक संक्रांत सेलिब्रेशनची तयारी करत असतात. मधुभाऊ म्हणतात की तुमची ही प्रथा मला फार आवडली. कुसुम म्हणते एवढंच नाही, पतंगाची जुगलबंदीची कॉम्पिटिशन असते. आपल्या चाळीमध्ये जो कोणी तरुण जोडपं असेल त्याच्या हस्ते पतंग उडवण्याची जुगलबंदी असते आणि हे सगळं आपण चिठ्ठ्या करून काढत असतो. शेवाळे वहिनीसुद्धा म्हणतात की हो, आता आपण तेच करणार आहोत. आणि मग कोणाला चिठ्ठी काढायला द्यायची असं म्हणून ते सायलीला म्हणतात की तूच आता चिठ्ठी पाड, तू माहेरवाशीण आहेस ना. तेव्हा सायली एक चिठ्ठी काढते आणि शीतल व गौरव यांचं नाव ती अनाऊन्स करते. त्या दोघांनाही खूप आनंद होतो, कारण या खेळामध्ये जो जिंकतो त्याला त्याचं ऐकावंच लागत असतं आणि त्याचं संसारावरती राज्य असतं असं त्यांचा समज असतो, म्हणून ते ही कॉम्पिटिशन अतिशय प्रेमाने खेळत असतात. इकडे चैतन्य अर्जुनला भेटतो आणि चैतन्य विचारतो की काय झालं आहे, सांगशील का, काय केलं महिपतने. अर्जुन काहीही न बोलता तू इथेच थांब म्हणून तो आतमध्ये जातो आणि महिपतला मोठमोठ्याने आवाज देऊ लागतो. साक्षी त्याला थांबवते आणि काय झालं विचारून याची पद्धत आहे की नाही असं विचारते. अर्जुन म्हणतो की आधी महिपतला बाहेर बोलव आणि पुन्हा तो मोठ्या मोठ्याने महिपतला आवाज देऊ लागतो. महिपत म्हणतो एवढ्या रात्री कोण आलाय रे इथे बोंबलत असं म्हणून तो बाहेर येतो आणि अर्जुन सुभेदारला पाहून त्याला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो की जे काही धमकवायचे ना ते मला धमकव, असं पाठीमागून वार करायचे नाहीत. महिपत म्हणतो अरे पण मी केलंय तरी काय, मी फक्त साध्या पेड्यांचा बॉक्स पाठवला होता, जसं तुझं पारडं जड होतं तेव्हा तू आमचं तोंड गोड करण्यासाठी पेढे पाठवले होते, आता माझं पारडं जड आहे तर मी पेढे पाठवले, इतकंच आहे. आता अर्जुन चिडूनच म्हणतो की महिपत तुला चांगलंच माहिती की मी पेड्यांबद्दल बोलत नाही आहे,
मी सूर्याबद्दल बोलतोय, तू पाठवलेल्या सूर्याबद्दल. आता महिपतला मात्र यातली काहीही कल्पना नसते. तो खूपच गोंधळलेला असतो. कसला सुरा, मी तर फक्त चिठ्ठी आणि पेढे पाठवले होते आणि नको असलेले खोटे नाटे मी सहन करणार नाही. मी जे करतो ते धडक करतो. आता साक्षी म्हणते की तुझ्याकडे काही पुरावा आहे का? अर्जुन म्हणतो, पुरावा असताना तर हा महिपत माझ्यासमोर उभा नसता, जेलमध्ये असता. महिपत, माझ्या घरच्यांना एक स्क्रॅच जरी पडला तरीसुद्धा मी तुला अख्खं जाळून टाकीन. आता महिपतही चिडूनच त्याच्या जवळ येऊन म्हणतो की काय बापाचं राज्य वाटलं का तुला? साक्षी दोघांनाही बाजूला करते आणि चल, तुझ्याकडे पुरावे नाहीत ना, मग पुराव्यानिशी बोलू नकोस. कायदा हातात घेणार आहेस का, असं तो बोलतो. अर्जुन म्हणतो, नाहीच घेणार मी कायदा हातात, पण तुम्ही नीट राहा, असं त्याला धमकावतो. ज्या दिवशी माझ्याकडे पुरावा असेल त्या दिवशी महिपत, तुला मी 5 मिनिटांमध्ये जेलमध्ये टाकतो की नाही हे बघच, आणि तो तिथून निघून जातो. आता महिपत म्हणतो, हा जरा सटकलाय की काय, फारच भांबावून गेलाय. दुसऱ्या डोंगरावरती लांबून कुठेतरी आग पेटताना दिसतीये, तर हा येतोय आपल्याकडे आग लागली म्हणायला. आता इकडे चैतन्यला कुसुम फोन करून सांगते की आमच्या चाळीमध्ये तरुण जोडप्यांमध्ये संक्रांतीला पतंग उडवण्याची स्पर्धा असते आणि त्यासाठी आमच्याच चाळीमधल्या 2 जणांची निवड झाली आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवायचं आहे, यासाठी मी फोन केला आहे. चैतन्य म्हणतो, हां, अजून काही आहे का? कुसुम म्हणते, अहो काही नाही, तेच सांगायचं आहे की तुम्हालाही कार्यक्रमाला यायचं आहे, एवढा माझा निरोप अर्जुन सरांना द्या. आता चैतन्य बरं असं म्हणतो. तितक्यात अर्जुन तिथे येतो. चैतन्य विचारतो की काय झालं, आता काय केलं आहे महिपतने? त्यानंतर अर्जुन खूपच चिडून बोलतो की मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आहे. तो समजतो काय स्वतःला आणि तोच बरंचसं त्याच्याबद्दल बोलू लागतो. चैतन्य हसूनच म्हणतो, अरे त्याच्याबद्दल एक चकार शब्द काढायचा नाही म्हणतोस आणि त्याच्याबद्दलच इतकं बोलतोस. अरे थांब, मी तुझा मूड बदलण्यासाठी तुला एक गोष्ट सांगू का? कुसुमताईचा आत्ता इतक्यात फोन आला होता. अर्जुन खूपच घाबरतो आणि म्हणतो, कुसुमताईचा का? सायली बरे आहेत ना? चल आपण पटकन सायलींकडे जाऊयात. चैतन्य म्हणतो, अरे तुला समजलं नाही का मी काय म्हणालो? तुझा मूड चांगला करण्यासाठी मी बोलतोय ना. मग तेव्हा अर्जुनला तो सगळी घडलेली घटना सांगतो की कुसुमताई त्याला काय काय बोलल्या होत्या. त्यानंतर अर्जुनला फार आनंद होतो आणि आत्ता मला कळालं की कुसुमताईंना नेमकी मला काय सांगायचं होतं. तरुण जोडप्यामध्ये पतंगाची कॉम्पिटिशन होणार आहे आणि ती मी आणि सायलीच जिंकणार आहे. आता मित्रांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कुसुम सायलीला सांगते की तुमच्या यांना मी संक्रांतीचं आमंत्रण दिलं आहे हा. तेव्हा सायली खूपच खुश होते. इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही जाण्यासाठी तयार असतात. तितक्यात पूर्ण आजींना खूपच त्रास होऊ लागतो आणि सगळेजण विचारतात की काय झालं. पूर्ण आजी म्हणते की काही नाही, माझा जरा चक्कर येते आणि डोकं दुखतंय. अर्जुन घाईतच डॉक्टरांना फोन लावतो आणि तो विचार करतो, आत्ता तर आजी ठीक होती, मग अचानक तिला काय झालं? आता इकडे शेवाळे काकू पतंगीच्या कॉम्पिटिशनची अनाऊन्समेंट करतात आणि कुसुम व सायली दोघेही अर्जुनची वाट पाहू लागतात. तर मित्रांनो, आता अर्जुन आणि सायली दोघे स्पर्धेमध्ये भाग घेतील का आणि कशा प्रकारे ते जिंकतील, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.